करत मैदानाच्या आतमध्ये जातात, काही लाईनअपमध्ये आतमध्ये जातात. मैदानात प्रवेश करत असताना खरं तर मैदानाचा आशीर्वाद घेणे हे देखील फार महत्त्वाचं. अनेक वेळा आपण पाहतो हे दृश्य साधारणतः आपल्याला कल्याण डोंबिवलीमध्ये फार मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतं. चिंचपाडा टीम बॅटिंगसाठी तयार आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय. आता फार वेळ घेऊ नका टीम मीटिंगसाठी. चिंचवली टीम आपल्याला या सूचना असतील, कारण ऑलरेडी हा सामना थोडासा उशिराने आपण सुरू करतोय, त्यामुळेच की काय या गोष्टीची दक्षता आपण घ्यावी. आणि लालचंद सरांना विनंती की सातत्याने आपण वेळेच्या सूचना या क्षेत्ररक्षकांना देत राहाव्या. लालचंद सरांची नेहमीच खासियत राहिली आहे. एखादा संघ जर जाणूनबुजून उशीर करत असेल किंवा जर वेळ घालवत असेल तर त्या संघाला वॉर्न करणं हे नेहमीच त्यांच्या सवयीमध्ये शिस्तबद्धतेने रोवलं गेलं. अजून 6 मॅचेस आपल्याला पूर्ण करायचे आहेत. त्या अनुषंगाने आम्ही विनंती करतो कृपया थोडंसं फास्ट खेळा. निर्धारित वेळेमध्ये साधारणतः 40 मिनिटामध्ये सामना संपवणं हे टेनिस क्रिकेटच्या नियमाप्रमाणे बंधनकारक आहे. जेव्हा आपण वेळेचं बंधन पाळतो तेव्हा आपण कोणतीही स्पर्धा यशस्वी करून दाखवतो. आयोजकांची भरपूर मेहनत असते एखाद्या स्पर्धेला पूर्ण करण्यासाठी. त्यासाठी ही वेळ ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. त्यामुळे ते वेळेचं पालन आपण करा. कारण शेवटच्या क्षणाला ज्यावेळेस आपण पाहतो फायनलच्या मॅचेस ज्यावेळेस आपल्या जवळ येतात, फायनलची मॅच कधी कधी 1-1 ओव्हरची खेळली जाते. हे दुर्भाग्य आहे टेनिस क्रिकेटचं. यासाठी काही ना काहीतरी ठोस पावलं टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून उचलली गेलीच पाहिजे. मित्र म्हणेन त्याहीपेक्षा आयोजकांची कठोर पावलं ही प्रत्येक संघासाठी भरपूर महत्त्वाची असतात. कारण एखाद्या आयोजकांनी ठरवलं की एखाद्या संघाला पॅनलाइज करावं तर निश्चितपणे त्या गोष्टी शक्य आहेत. सामना सुरू होण्याचा इशारा येतोय पंच लालचंद गावण सरांकडून. सलामीचा बॉलर गावदेवी चिंचवली टीमकडून तयार होताना धीरज. व्हेरी फर्स्ट बॉल ऑफ द मॅच. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन ढकलून दिलाय, पंच केलाय बॉलला. त्या ठिकाणी फिल्टर उपस्थित. 30 सर्कलच्या आतमध्ये एक सिंगल धाव पूर्ण केली जाते. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये चिंचपाडा टीमकडून राकेश भोईर आणि रवी पाटील. राकेश भोईर आणि रवी पाटील ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये एका धावेने शुभ श्री गणेश आपल्याला पाहायला मिळतोय चिंचपाडा टीमचा. स्वर्गीय रोहितदादा प्रतिष्ठान पेंदर आयोजित स्वर्गीय भगवान भोईर आणि स्वर्गीय कुमारी जीवा भोईर यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेली क्रीडा स्पर्धा. ऑन साईडला बॉल चालला लॉंग ऑनकडे. फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित. एक धाव आणखीन एका वेळेस संघाच्या खात्यामध्ये ॲड केली जाते. स्वर्गीय भगवानजी भोईर आणि स्वर्गीय कुमारी जीवा समाधान भोईर यांच्या पवित्र स्मृतींना उजाळा देण्यासाठी स्वर्गीय रोहितदादा पाटील रोहितदादा भोईर स्मृती चषकाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आले. ऑन साईडला खेळलेत. मिड विकेटकडे फिल्डर आहेत. सिंगल एक धाव मिळेल. एक धाव सध्या चिंचपाडा टीम आपल्या संघाच्या खात्यामध्ये जोडण्याचा प्रयत्न करतात, परंतु या सिंगल धावा कधी मोठ्या फटक्यांमध्ये ट्रान्सफर होतात हे कळत देखील नाही. बऱ्याच वेळा आपण पाहिले सुरुवातीला शांत वाटणारा समुद्र कधी खवळेल हे सांगता येत नाही. त्यामुळे भरत्या ओटीचा अंदाज आपल्याकडे असणं फार गरजेचं आहे. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. अंपायरकडे लाऊडली अपील त्या ठिकाणी पाहायला मिळाली चिंचवली टीमची, परंतु ही अपील निष्फळ ठरते. उत्साह फक्त या अपीलमध्ये दिसून आला. आत्मविश्वास फार कमी होता, कारण विकेटकीपरला देखील माहीत आहे हा स्ट्रॅटर्जीचा पार्ट असू शकतो. अनेक वेळा या गोष्टी घडतात. दबावात येऊन पंच कधी कधी विकेट देऊन बसतात, परंतु अंतिमतः नाराज होतात बॅटर्स. इथे देखील स्वीप करायचा होता. बॉल बॅटचा संपर्क नाहीये. अगदी चेहऱ्याच्या समोरून बॉलला उडवले विकेट कीपरच्या हातामध्ये. शेवटचा एक बॉल बाकी आहे, परंतु पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये आतापर्यंत धावा खर्च केल्यात फक्त 3. बदलणारं क्रिकेट, बदलणारं गाव, बदलणारं शहर, सगळ्याच गोष्टी आज काळानुसार बदलत चालल्यात. ऑन साईडला लॉंग ऑनकडे फिल्डर आहे. फर्स्ट विकेट डाऊन.
चिंचपाडा टीमला 33 या धावसंख्येवरती पहिला धक्का बसला. पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये अतुलनीय कामगिरी केली मित्रमंडळींना. धीरजने 3 धावा खर्च करून 1 विकेट मिळवलाय. पहिला धक्का चिंचपाडा टीमला रवी पाटीलच्या रूपाने. प्रमाणामध्ये सध्या पालखी पायी वाऱ्या सुरू झालेल्या आहेत. काही दिवसापूर्वी या विभागातील सर्वात लोकप्रिय अशी मानाची नावडे गावाची पालखी शिर्डीसाठी प्रस्थान होऊन आली. ही देखील बाब सर्वांसाठी महत्त्वाची आपण असलेली पाहायला मिळेल. आता येत्या पुढील महिन्यामध्ये बऱ्याचशा पायी पालखी वाऱ्या आपल्याला पाहायला मिळतील. एकविरीच्या दिशेने बऱ्याचशा पालख्या प्रस्थान करतात. काही शिर्डी या देवस्थानाकडे पालख्या प्रस्थान करतात. आणि विशेषतः आगरी समाजाच्या बाबतीत जर विचार केला तर पायी पदयात्री ज्या पालखी सोहळे असतात ते जास्त प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आपल्या समाजामध्ये. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची टोटल 3-1 चिंचपाडा टीम. बॉलिंग ट्रॅकवरती प्रथमेश आलाय. लेफ्ट आर्म राऊंड ओव्हर पिच बॉल त्यावरती केले आक्रमण. बॉल सीमा पार. हा चाललाय 6 धावांकरिता षटकार. अटॅक आपल्याला पाहायला मिळाला बॅट्समन राकेश भोईरकडून. अफलातून फटका होता. ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहत आहे. जसा बॉल समोर पडला बॅटच्या बॅटमधून एक स्वीट साऊंड आपल्याला ऐकायला मिळाला आणि बॉलला पाठवून दिले लॉंग ऑनच्या वरून 6 धावांकरिता. राकेश भोईर आपली ताकद सध्या दाखवण्याचा प्रयत्न करतो मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या ओव्हरनंतर बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा ढकलून दिल्या बॉलला. कव्हर्सकडे फिल्डर त्या ठिकाणी आहेत. मैदानाची थोडीशी दुरावस्था असली तरी सुद्धा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र सावरत या बॉलला अडवण्याचा प्रयत्न करतात. खरं तर नुकताच टेनिस क्रिकेटचा हंगाम आला तर सुरुवात झाली. त्यामुळे बरीचशी मैदानं अजून जशी पाहिजे तशी प्रिपेअर झालेली नाही आहेत. इथे देखील पहा उचलून खेळायचा होता. बॉल बॅटचा संपर्क नाही. अवे फ्रॉम द बॉडी. एक चांगली डिलिव्हरी पाहायला मिळाली प्रथमेशची आपल्याला. पहिला बॉल थोडासा वेगवान होता त्यामुळे अटॅक करणं राकेशला फार चांगलं जमलं. त्यानंतर टप्पा थोडा मागे ठेवला. तो बॉल सिंगल्स डबलसाठी मात्र कन्वर्ट केला गेला. इथे देखील पहा समोर खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफकडे फिल्डर आहे. आणखीन एक झेल. गती कमी करून टाकलेले बॉल आता घातक ठरतात राकेशला हे मात्र कळून चुकले. दुसरा धक्का बॅटिंग करत असताना चिंचपाडा टीमला. गमावून बसतात. बऱ्याच वेळा या गोष्टी घडतात. प्रथमेश तयार आहे बॉलिंग ट्रॅकवर. लोअर फुल टॉस ऑन साईडला खेळायचा होता. फिल्डर आहे बॉल खाली आणि कॅप्टनने मात्र पकडलाय झेल. आणखीन एक विकेट. ताकद नव्हती या फटक्यामध्ये. जेवढं हवं तेवढं एलिव्हेशन मिळालं नाही आणि त्यामुळेच एक फ्लॅट बॅटेड स्ट्रोक खेळण्याच्या प्रयत्नात आपली विकेट गमावून बसलाय दुर्वेश भोईर. बॅक टू द पवेलियन.
आज उत्पत्ती एकादशीचा दिवस. श्री क्षेत्र आळंदी ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा. आज तिकडची यात्रा मोठ्या थाटामाटात संपन्न होते. भरपूर सारे आज भाविक भक्त आळंदीमध्ये स्नानासाठी गेलेत. ओव्हरची समाप्ती इथे होते. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते ती 12. 12 for 2, 12 for 3. 3 विकेट आतापर्यंत गमावले ते चिंचपाडा टीमने. गावदेवी चिंचवली टीमच्या विरुद्ध खेळत असताना टॉस तर जिंकला चिंचवली टीमने आणि टॉस जिंकल्यानंतर मी म्हणेन कॅप्टनचा योग्य निर्णय आपल्या सर्वांना पाहायला मिळाला. कारण की फिल्डिंग करण्याचा डिसिजन तो घेतला. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या धीरजने. पॉवर प्लेचं जे षटक होतं त्यामध्ये 1 विकेट मिळवली. महत्त्वाची विकेट रवी पाटीलची तिथे मिळाली. प्रथमेशने दुसऱ्या षटकाला घेतला. पहिल्या बॉलवर 6 जरूर आल्या होत्या. षटकार मारला होता तर राकेश भोईरने, परंतु स्वतःचं कंट्रोल हरवल्यानंतर बॅटिंग कशी ढासळते हे मात्र स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले संपूर्ण चिंचपाडा टीम. आता फक्त अपेक्षा आहे की येणाऱ्या 12 बॉलमध्ये कमीत कमी 30, 35, 40 धावा जर ते उभ्या करतायत तर या मॅचमध्ये एक समाधानकारक स्थिती जेणेकरून फाईट ते करू शकतात या संपूर्ण गावदेवी चिंचवली टीमसोबत. अन्यथा कठीण आहे, कारण आजच्या संपूर्ण दिवसभराचा आलेख आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. पहिल्या मॅचमध्ये 69 धावांचं टार्गेट होतं. तिथं 7 धावांनी सामना गमावला होता राजाराणी घोट टीमने. नेक्स्ट मॅचमध्ये 63 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळालं. तिथेही 7 धावांनी सामना गमावला गेला होता. इथे बॉल हवेमध्ये आहे. पुन्हा एकदा स्वतः कॅप्टन बॉलपर्यंत पोहोचण्यास सज्ज नव्हते. 1च धाव मिळाली. सिंगल. टीमची टोटल 1 ने वाढते. 13 धावा आतापर्यंत आहेत धावफलकावरती. सुरुवात तुमची चांगली होणं फार गरजेचं अपेक्षित होतं की राकेश भोईरसारखा तगडा बॅट्समन चिंचपाडा टीमचा जो आज थोडा शांत राहिला. पहिल्या ओव्हरमध्ये त्याला फार संधी मिळाली नाही आणि त्याचंच खरं तर हे दुर्भाग्य आता त्यांना सोसावं लागते. कारण पॉवर प्लेमध्ये खूप चांगली बॅटिंग राकेशची आपण अनेक वेळा पाहिली आहे. इथे जागा बनवून खेळायचं होतं असं वाटलं होतं काही अंशतः की बॉल सुटलाय, परंतु डॉट येतोय. हिरामन बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय गावदेवी चिंचवली टीमकडून. अनेक वर्ष हेही याही संघाने भरपूर प्रभावित केलंय. उचलून खेळायचा होता. स्क्वेअर लेगकडे बॉल चाललाय. फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहे. कोणत्याही प्रकारची चूक नाही, घाई गडबड नाही, त्यामुळे धाव मिळणार फक्त आणि फक्त 1, जस्ट ओनली 1. एका धावेच्या मदतीने टीमची टोटल पुढे सरकते 14. 14 for 3 चिंचपाडा टीम. हिरामन बॉलिंग मार्कवरती कोणतीही चूक करत नाहीये. चांगल्या टप्प्यांवरती बॉल रिलीज करतोय. प्रत्येक गोष्टीचा बारकाईने अभ्यास या खेळाडूकडे आहे. बॅटची एज कॉट बिहाइंड द स्टंप. विकेट मिळाली 4थी. विकेट किपरच्या हातामध्ये हा झेल सोप्पा झेल होता आणि 4थ्या विकेटला या ठिकाणी मात्र गमवावं लागलंय ते चिंचपाडा टीमला. कुमार संचित प्रसन्न पाटील यांचं या ठिकाणी शुभ आगमन झाले, ज्यांनी जनरेटर सेवा आपल्या या स्पर्धेसाठी पुरवली आहे. त्यांचं आम्ही या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. सुस्वागतम अँड थँक्स अ लॉट फॉर युअर काइंड कॉन्ट्रीब्युशन टुवर्ड्स दिस टुर्नामेंट. खूप चांगलं सहकार्य कुमार संचित प्रसन्न पाटील आपला मी मनपूर्वक आभार व्यक्त करीत आहोत. या स्पर्धेच्या निमित्ताने त्यांची जनरेटर सेवा या स्पर्धेला मिळाली आहे. हिरामन तयार होते बॉलिंग मार्कवरती. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झाला. येणारा प्रत्येक बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आशा घेऊन येतोय, परंतु बाद झाल्यानंतर त्या आशांचं रूपांतर निराशांमध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळते. इथे पुन्हा एकदा पायावरती बॉल तर लागला आहे. पंचांकडे अपील झाली, परंतु ही अपील फेटाळली याच कारणासाठी की बॅटला लागला बॉल आणि त्यानंतर कदाचित पायाला स्पर्श झाला असावा. हे होतं एक चांगलं ऑब्झर्वेशन अंपायर्सकडून आपल्याला पाहायला मिळतं. लालचंद गावंड भरपूर वर्षाचा प्रदीर्घ असा अनुभव. वाघेवलीवाडाचे ते रहिवासी आणि तितकेच सर्वोत्तम 40+ खेळाडू देखील राहिलेत. हिरामनचा पुढचा बॉल ओव्हर द विकेट.
इथे देखील पहा ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा बॉल सोबत छेडछाड करण्याचा प्रयत्न आणि इथं वाईड आहे. अतिरिक्त धाव मिळणार आहे. देर इज नो रिव्ह्यू फॉर एनी सिच्युएशन, त्यामुळे तुम्हाला कंटिन्यू करावं लागेल. वाईट बॉल आला. टीमची टोटल 1ने वाढते. 16 धावा धाव फलकावरती आहेत आतापर्यंत. ही देखील ओव्हर खूप चांगली निघाली आहे. मी म्हणेन एक षटकार एक चौकार जरी इथं अंतिमच्या बॉलवरती आलाच तरी देखील फार काही नुकसान चिंचवली टीमला या ओव्हरमध्ये सोसावं लागणार नाही आहे. इथे देखील पहा जागा बनून खेळायचा होता. विकेट किपरकडे बॉल चालला आहे. डायरेक्ट हिट होईल का, परंतु त्या अगोदर स्टॉप केले. लेग बाईसचा इशारा. एका धाव्याने ओव्हरची समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ संपला. धावा झाल्या 17. 17 for 4. चिंचपाडा टीम आत्तापर्यंत सर्वात लोवेस्ट धावसंख्या 3 ओव्हरमधली ही गणली जाणार आहे. कारण पहिल्या फेरीमध्ये आपण खेळत आहात. जर इथेच धावा बनल्या नाहीत तर सेकंड फेरीचे जे दरवाजे आहेत ते कसे उघडले जातील हा प्रश्न आहे. चला चिंचवली टीम थोडं फास्ट खेळा. ही मॅच थोडीशी उशिराने सुरू आहे, त्यामुळे जितकं कमी वेळ आपण मॅचसाठी घ्याल तेवढं चांगलं आहे. चौथ्या ओव्हरला होतो प्रारंभ. 3 ओव्हरचा खेळ संपला. 17 for 4 चिंचपाडा टीम. विजय भोईर आणि सुमित पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये चिंचपाडा टीमकडून. आता मात्र करवा मरो इथे तुम्हाला धाव्या उभ्या करणं आवश्यकतेचं आहे. करावंच लागतील. देर इज नो एनी अदर ऑप्शन. कारण तुम्ही जर इथे धावा जमा नाही केल्यात तर कदाचित तुमचा प्रवास कठीण होईल पुढचा. 2 ओव्हर शेवटच्या बाकी असताना म्हटलं होतं या शेवटच्या 12 बॉलमध्ये कमीत कमी 30, 35, 40 धावा जर आल्या तर एक फायटिंग टोटल मैदानावरती उभा राहील. अन्यथा या मैदानावरती आपण खूप कमी फरकाने 69, 63 धावा या चेस करत असताना अडचणी आल्या. इथे देखील पहा स्वीप करण्याचा प्रयत्न. गती कमी करून टाकलेला बॉल होता. सातत्याने मात्र फलंदाजाला अडचणीमध्ये टाकण्याचा प्रयत्न गोलंदाज करताना दिसून येत आहेत. सन्माननीय नितेशजी कातारा साहेब यांचे या ठिकाणी शुभागमन होताना पाहायला मिळते. नेवालीचे त्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. इथे देखील आपण पाहू शकताय बॉल बॅटचा नीट संपर्क नाही. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. कॅप्टनचा बॅकअप, परंतु एक धाव बोनसची दिली आहे मी म्हणेन चिंचवली टीमने. आवश्यकता नव्हती, कारण एक धाव अशीही कंप्लीट झाली असती तरी फार काही फरक पडला नसता. स्ट्राईक रोटेट झाली असती, परंतु एक योग्य निर्णय की एखाद्या बॅट्समनला जर बांधून ठेवलं आहे तर त्यालाच जकडून ठेवावं, हे मात्र एक चांगल्या रणनीतीचा भाग असू शकतो. नेवालीचे आमचे सन्माननीय नेते शेठ कातारा यांचे या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांचं आम्ही करतो सहर्ष स्वागत. इथे देखील पहा बॅट कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा. सन्नाटा पूर्ण चिंचपाडा टीमच्या डगआउटमध्ये, कारण बॉलला बॅट कनेक्टच होत नाहीये. हे मात्र सध्याच्या घडीला दुर्भाग्यपूर्ण आहे. त्यामुळे त्या गोष्टींचा आता थोडासा अभ्यास विचारपूर्वक करावा लागणार आहे. सेकंड इनिंगमध्ये ज्यावेळेस आपले बॉलर्स येतील तेव्हा त्यांच्या माध्यमातून चांगली बॉलिंग होईल अशी अपेक्षा मात्र निश्चितपणाने चिंचपाडा टीमचे इतर खेळाडू करतात. जे 4 बॉलर खरं तर चिंचपाडा टीमचे वापरले जातील त्या 4ही बॉलर्सवरती आता विश्वास पूर्णपणे ठेवावा लागणार आहे. मुकेश शेवटचे षटक हाताळतोय, त्यामधील बॉल राहिलेत बाकी 2. टीमची एकूण टोटल झाली आहे ती 20. जस्ट 20 ओनली ऑन द स्कोरबोर्ड. इथे देखील पायावरती आदळलाय बॉल. हाही डॉट येतोय, त्यामुळे ज्या उरल्या सुरल्या आशा होत्या की आता मोठे फटके येतील त्या देखील आता संपुष्टात येतात. आता अंतिमचा बॉल. आता या अंतिमच्या बॉलवरती जर एखादा मोठा फटका आला तर ॲटलिस्ट जेवढे बॉल तुम्ही टाकणार आहेत त्यापेक्षा जास्त धावा बनतील. बॉलर तयार आहे. मुकेश बाचेज अँड अगेन कॉट बिहाइंड द स्टंप. विकेट कीपर आलाय बॉल खाली. झेल टिपलाय. बॉलपेक्षा धावा कमी. 20 वरती इथे इनिंगला पूर्ण विराम मिळालाय. 21 धावांचं लक्ष इथे असेल ते गावदेवी चिंचवली टीम समोर, आणि या 21 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग कशा रीतीने होईल हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवरतीच आम्ही आमंत्रित करतो साई राजे सरांना. ऐकूया पुढील 4 ओव्हर्ससाठी
तोपर्यंत मित्रांनो तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. स्वर्गीय रोहित दादा भोईर प्रतिष्ठान आयोजित स्वर्गीय भगवानजी भोईर, स्वर्गीय कुमारी जीवा भोईर यांच्या स्मरणार्थ आयोजित क्रीडा स्पर्धा स्वर्गीय रोहित दादा भोईर स्मृती चषक 2025. स्टे ट्यून विथ अस विथ माऊली प्रसाद लाईव्ह. थँक्यू. आई गावदेवी गौरी स्पोर्ट नेवाली संघाचे संघनायकांना सेतू 11 तलोजा टॉससाठी आपण चलिए धन्यवाद हर्षल बड़वी सर, धन्यवाद मोहन पाटिल सर का आवाज आपने सुना. काफ़ी खतरनाक गेंदबाजी का मुजाहरा पेश किया. गेंदबाजी की बात करेंगे तो देखिए चिंचवली टीम ने क्या कमाल की गेंदबाजी दिखाई. धीरज, प्रथमेश, हीरामन, मुकेश कमाल की गेंदबाजी दिखाई. लेकिन आज स्कोरिंग में हमारे यहाँ से बदलाव है. सिद्धेश आज स्कोरिंग की भूमिका निभाएंगे. अभी काफ़ी शेड्यूल उनका बिजी चल रहा है, जॉब पर लगे. क्या बात है. छोटी सी टोटल है. आरंभिक जोड़ी मैदान के अंदर प्रस्थान करती हुई तर टॉससाठी आपण नेवाली टीम आणि सेतू 11 तलोजा. गौरी स्पोर्ट गावदेवी 11 नेवाली टीम. चला टॉस साठी आपण लीजिए छोटी सी टोटल और यहां से गेंदबाजी, आक्रामक गेंदबाजी करने होगी. पावर प्ले में जबरदस्त गेंदबाजी. मैदान पर यदि आती है तो खतरा मंडराएगा चिंचोली टीम के ऊपर, लेकिन इतना आसान नहीं है. आरंभिक बल्लेबाज हरीश मात्रे और सचिन भंडारी ये एवन जोड़ी मैदान के अंदर प्रस्थान करती हुई. सचिन स्ट्राइक. गेंदबाज तैयार. पहली गेंद पावर प्ले में विशाल इस बार कट करना चाहते ऑफ साइड में, लेकिन गेंद उछाल भरी की गेंद थी. और यहां से पहली गेंद इसी प्रकार की गेंदबाजी टीम को करनी होगी. ज्यादा से ज्यादा गेंदें डॉट, विकेट टेकन गेंदबाजी और दबाव के ऊपर दबाव आपको बरकरार रखना होगा. चलिए अगली गेंद विशाल की. और इस बार ब्लाइंड स्ट्रोक सामने खेलना चाहते थे. आउटसाइड में बैट का फ्लो देखिए कितने जोर से घुमाया था बल्ला. यदि बल्ले के स्लॉट में आती तो जा सकती थी गेंद प्लॉट में. चलिए सेतु 11 टीम के कप्तान यहाँ पे आ चुके हैं, तो नेवाली टीम आई है. टॉस करेंगे. स्वागत है. नेवाली टीम भी यहाँ पे हाजिर हुई है तो स्वागत है. चलिए टॉस करेंगे हमारे आयोजक विपुल भोईर. इनके शुभ हाथों से कट करना चाहते थे. कमाल की गेंदबाजी विशाल द्वारा. खराब बल्लेबाजी सचिन से. ये उम्मीद नहीं है, उम्मीद पे तो सारी टीम आपकी निर्भर है, लेकिन क्या कमाल की गेंदबाजी. मैंने कहा था इसी प्रकार की गेंदबाजी करनी होगी. सेतु 11 तलोजा टीम ने यहां से जीता है टॉस. अच्छी गेंदबाजी विशाल द्वारा, लेकिन सामने बल्लेबाज सचिन. ये लीजिए भाई आग का गोला उछल कर बोला. दमदार शानदार 6 रन.
या ठिकाणी राजेश शेठ कातारा साहेब या ठिकाणी आलेले आहेत, आमचे मित्र आहेत. तर आपण देखील व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यानंतर PSI रोशन कातार सर देखील या ठिकाणी आहेत. तर रोशन सर आपण देखील या व्यासपीठावरती, आपल्याला देखील आम्ही विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. नितेश शेठ कातारा साहेबांना देखील विनंती करीन आपण व्यासपीठावरती आपला मनपूर्वक हार्दिक स्वागत. पटकी हुई गेंद धीर पड़ नहीं. चलिए आते ही अपना करिश्मा दिखाया बल्लेबाज हरीश ने. ये उनका जलवा होता है, मैदान के ऊपर आग लगाने वाली बल्लेबाजी हमेशा करते हैं. लंबा छक्का आया. अंतिम ओवर के बात करेंगे, अंतिम गेंद के ऊपर एक लंबा छक्का दाग दिया बल्लेबाज हरीश ने. बेहतरीन फिटनेस अब तक देखा जाए तो हरीश ने रखा है. जिम जाते भाई और काफी अच्छा लगाव है उनको क्रिकेट के ऊपर. चलिए पहले ओवर की समाप्ति, रन बने. पहले ओवर की बात करेंगे तो 13 रन बने. छोटा सा टारगेट है 21 रन बनाने 24 गेंदों के ऊपर. पहले ओवर में बने 13, अब 8 रन की जरूरत है बची हुई 18 गेंदों में. गेंदबाजी में बदलाव, यहां से गेंदबाज है रवि. छिंदवाड़ा टीम की शुरुआत काफी खराब हुई थी. 80 88 रन 4 ओवर में बनते हमने देखा था कि क्या कमाल की पारी चैतन्य खेली थी. कानपुली की रन मशीन बरस रहे थे भाई मैदान में. चलिए गेंदबाज तैयार. ओ सचिन के लिए गेंद देखिए है, अंदर की तरफ गेंद को मोड़ दिया था क्योंकि उंगली के ऊपर फिंगल रोल इनका बेहतरीन है. गेंदबाज रवि की बात करेंगे तो वेंदर एंड से मारा करेंगे. 21 रन का. चलिए आज भी लकी ड्रॉ है. दीक्षा जाधव मैडम इनकी ओर से लगातार 3 दिन लकी ड्रॉ है. कल लकी ड्रॉ में मिक्सर निकला था और अंश को शायद वो गिफ्ट मिला था. शायद लेट आते हैं सेट बनते. चले दर्शक जो भी नाम लिखना चाहते हैं लकी ड्रॉ में तो यहाँ से हम शुरुआत करते हैं. लकी ड्रॉ में आज भी कुछ ना कुछ तो निकलेगा जरूर, फ्री ऑफ कॉस्ट. दीक्षा जाधव मॅडम यांच्या माध्यमातून तो लकी ड्रॉ सातत्याने 3 दिवस 3 गिफ्ट हॅम्पर्स असतील. काल देखील मिक्सर होता. फुलर लाइन की गेंद थी, इसे कहते फुल टोल वसूल किया इस गेंद के ऊपर. लंबा चक्का सचिन भंडारी के बल्ले से निकलता हुआ तूफानी आसमानी रन. टीम की टोटल है, विन हो गई टीम. चले भाई 21 रन. कांग्रेचुलेशन टीम चिंचोली. हार्ड लक चिंचवाड़ा. नेक्स्ट टूर्नामेंट के लिए हम शुभकामनाएं देंगे. छिंदवाड़ा टीम ने काफी आयोजक का टाइम बचाया हर्षल सर. चले लगभग 20 मिनट तो बचाए. चलिए यहां से मैन ऑफ द मैच हम देंगे, सिद्धेश हमें जानकारी देंगे. चले 1 रन दी और 1 विकेट की सफलता. मुकेश बने इस मैच के मैन ऑफ द मैच के हीरो. तर या मुकेश. चला सेतू 11 तलोजा टीमने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. फलंदाजी करत आहे टीम